आज आपल्या मालेगाव महानगरपालिकेच्या बैठकीप्रसंगी उपस्थित आपल्या शहराच्या प्रथम नागरिक माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर मॅडम, माननीय आमदार साहेब, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका महोदया, महानगरपालिकेचे सर्व अधिकारीगण, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला वाटतं की आता निवडणुका झालेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला 3 वर्ष बाकी आहे. विधानसभेच्या निवडणुकीला 3.5 वर्ष बाकी आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला तर 5 वर्ष बाकी आहे. आणि म्हणून हा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्या मालेगावचा सर्वांगीण विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो, या दृष्टिकोनातून आजच्या घडीला प्राधान्यक्रमाने आरोग्य आणि शिक्षण या विषयाच्या संदर्भामध्ये आपली ही बैठक संपन्न होते आहे. आता मालेगावला महापौर पण महिला आहेत, उपमहापौर पण महिला आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आज केंद्र शासनामध्ये लोकसभेला पण आणि विधानसभेला पण महिला आरक्षणाचं प्रस्ताव आहे. आमदार साहेब, म्हणजे तुम्हाला सगळ्या महिला प्रतिनिधींना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. मला वाटतं की सर्व अधिकारी महोदयांना मी आव्हान सूचना करणार आहे. आजची बैठक ही फॉर्मॅलिटी बैठक असता कामा नये.